आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेची आता नवीन अपडेट समोर आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर आलेली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज पीक विमा योजनेबाबतची एक सर्वात महत्त्वाची नवी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने पीक विमा योजनेसाठी 2026मध्ये 12,200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, जेणेकरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वेळेवर मिळू शकेल. सर्वात मोठी बातमी म्हणजे आता खरीप 2026 पासून काही नवीन नुकसानी विम्यात समाविष्ट करण्यात आले आहे. आता यामध्ये शेतकरी मित्रांनो नवीन कोणते नुकसान समाविष्ट झाले आहे, चला पाहूयात. यामध्ये शेतकरी मित्रांनो वन्य प्राण्यामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि भात शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे झालेले नुकसान, अशाही नुकसानावरही पीक विमा मिळू शकतो. म्हणजेच की रानामध्ये डुकरं शिरल्यामुळे झालेले नुकसान किंवा जनावरांनी केलेले नुकसान हेही पीक विम्यामध्ये समाविष्ट होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो लक्ष द्या. सरकारने सांगितले आहे की शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाल्यानंतर 22 तासांच्या आत माहिती द्यावी लागेल किंवा मोबाईल ॲप किंवा संबंधित कार्यालयात जाऊन माहिती दिल्यास तुमचा दावा लवकरच मंजूर होऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तंत्रज्ञानाचा वापर वाढवून पीक विमा प्रक्रिया अधिक पारदर्शी केली जात आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हप्त्याचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता वाढली आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमचा आधार, बँक खाते आणि जमीन कागदपत्रे अपडेट ठेवणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण योग्य माहिती असेल तरच पीक विम्याचा लाभ थेट खात्यात मिळेल. अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि